अतुल सुभाष एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि तो सध्या बँगलोरमध्ये स्थायिक होता. 2019 साली एका मॅट्रिमोनियल साईटवर त्याला एका मुलीची प्रोफाईल दिसली, जिचे नाव होते निकिता सिंघानिया. निकिताने बीटेक कम्प्युटर सायन्स आणि MBA फायनान्समध्ये शिक्षण घेतलं होतं. बिहारच्या समस्तीपूरमधील अतुल सुभाष तर UP जौनपूरच्या निकिता सिंघानिया यांची मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली. तिची प्रोफाईल बघता क्षणीच त्याला ती आवडली होती, कारण निकिता उच्च शिक्षित होती आणि दिसायलाही सुंदर होती. म्हणून अतुल लगेचच त्या प्रोफाईलवरून तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो आणि निकिताला कॉन्टॅक्ट करतो. निकिता आणि अतुल आता फोनवर बोलायला लागतात. फोनवर बोलता बोलताच त्यांची चांगलीच ओळख होते. त्यानंतर ते दोघे बऱ्याच वेळी एकमेकांना भेटतही असे आणि त्याच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. नेहमी फोनवर बोलणे, भेटणे यामुळे त्यांचे प्रेमसंबंध देखील वाढले गेले. इकडे निकिताचे वडील नेहमीच आजारी असायचे, म्हणून तिच्या घरच्यांची इच्छा होती की जोपर्यंत निकिताचे वडील आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोरच तिचे लग्न व्हायला हवे. ही गोष्ट निकिता अतुलला सांगते. तिच्यासोबत लग्न करायला त्याला काहीच हरकत नसते. तो लगेचच त्याचं कुटुंब घेऊन निकिताच्या घरी येतो. दोघेही कुटुंब एकत्र भेटतात आणि दोघांचेही लग्न ठरते. दोघांचं लग्न ठरल्यानंतर आम्हाला हे लग्न लवकर करायचं आहे असे निकिताच्या कुटुंबाने सांगितलं, कारण निकिताच्या वडिलांची तब्येत चांगली नव्हती. म्हणून सगळ्यांच्या संमतीनं अतुल आणि निकिताच्या लग्नाची तारीख ते ठरवतात. ती तारीख होती 26 एप्रिल 2019. दोघांचं लग्न वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये धूमधडाक्यात झालं. त्यानंतर निकिता तिच्या सासरी आली. फक्त 2च दिवस ती सासरी राहिली. लग्नानंतर अतुल आणि निकिता हे हनीमूनला जातात. परंतु तिच्यासोबत राहिल्यानंतर तिच्या काही गोष्टी अतुलला थोड्या विचित्रच वाटतात, कारण कधी निकिता तिचा मोबाईल विसरत असे, तर कधी काही सामान तसेच मागे सोडून पुढे चालत असे. आणि जेव्हा याबद्दल अतुल तिला विचारायचा त्यावर ती हसूनच ती म्हणायची, अरे मला अशाच काही गोष्टी विसरायची सवयच आहे. हनीमून नंतर ती नवऱ्यासोबत बेंगलोरला येते, कारण अतुलची नोकरी बेंगलोरमध्ये असते. निकिताचा देखील कम्प्युटर सायन्स झालेलं होतं आणि आता तिला ही नोकरी करायची होती. अतुल सुभाष हा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये AI इंजिनियर होता. म्हणून आपल्याच कंपनीमध्ये तो त्याच्या बायको निकिताला नोकरी लावण्याचा प्रयत्न करतो. तिची तयारी करून घेतो, पण त्याच्या कंपनीत तिचे सिलेक्शन होत नाही. खूप तयारी करून घेतल्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये ती सिलेक्ट होते व तिथेच नोकरी करू लागते. त्याच दरम्यान निकिताचे जे वडील होते त्यांचं आजाराने दुःखद निधन होतं. त्यामुळे निकिता आणि अतुल 2 दिवसांसाठी त्यांच्या गावी जातात आणि तिथेच राहतात. अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर हे दोघंही नवरा बायको परत एकदा बेंगलोरला येतात आणि आपल्या रोजच्या जीवनात गुंतून जातात. रोज सकाळी अतुल बाईकवर आपल्या बायकोला तिच्या ऑफिसपर्यंत सोडायचा आणि नंतर त्याच्या ऑफिसमध्ये यायचा. म्हणजे 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास तो डेली करायचा. डेलीचा प्रवास होता, त्यामुळे त्याला जास्त काही वाटत नव्हते. अतुलचा जॉब, निकिताचा जॉब सगळं काही सुरुवातीला व्यवस्थित सुरू होतं. काही महिन्यांनी ती गर्भवती राहते. 1च महिन्याची ती गरोदर होते तेव्हाच तिची नोकरी देखील जाते. तेव्हा अतुल निकिताला विचारतो की तुला ऑफिसमधून नोकरीवरून का काढले. तेव्हा ती नवऱ्याला सांगते की मला तिथे खूप त्रास होत होता, म्हणून मीच ती नोकरी सोडली. गरोदर असल्यामुळे माझ्याकडून कामही होत नव्हते, म्हणूनच कदाचित तिची नोकरी गेली असावी. अतुलने देखील विचार केला की आपली बायको गरोदर आहे, त्यामुळे तिने कामाचं टेन्शन न घेता घरी राहून आरामच करायला हवा. तो आपल्या बायको निकितावर खूप प्रेम करायचा, त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी त्यानं निकिताच्या आईला देखील बेंगलोरला त्यांच्या घरी बोलावून घेतले आणि इथेच त्यानं सगळ्यात मोठी चुकी केली. कोणती चुकी ती पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये समजेलच. त्याशिवाय अंकिताला जास्त काम करायला लागू नये म्हणून घरात स्वयंपाक बनवण्यासाठी एका मावशीला ठेवलं व घर काम धुणी भांडी करण्यासाठी देखील एक मावशी ठेवली. पण डॉक्टरांनी त्याचवेळी अतुलला सांगितलं होतं की निकिता आता गर्भवती आहे, तिला तिच्या शरीराची हालचाल करणं खूप गरजेचं आहे. पण निकिता ते करायला तयार नव्हती.
खरं तर अतुल आपल्या बायकोवर जास्त प्रेम करत होता, म्हणूनच तिच्यासाठी त्यानं घरात 2 मावशींना काम करायला ठेवले होते. शिवाय तिची काळजी घ्यायला अंकिताच्या आईला देखील तिथे बोलावून घेतलं होतं. असेच दिवस गेले आणि त्यांच्या घरात त्यांचं एक गोंडस बाळ जन्माला आले. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा अतुलचे आईवडील बाळाला भेटण्यासाठी बेंगलोरला घरी येतात. त्यांच्या घरात खूपच आनंद होतो. ते गेल्यानंतर निकिताच्या देखील घरचे बाळाला भेटण्यासाठी येतात. परंतु 1 BHK घर असल्यामुळे पाहुण्यांना राहण्याची सोय तिथे नव्हती. म्हणून अतुलने निकिताच्या घरच्यांना एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून दिली. आणि याच दिवसापासून अतुलच्या आयुष्यात विचित्र घटना घडायला लागल्या. निकिताची आई, भाऊ, मावशी, काका हे सर्वजण लहान बाळाला पाहण्यासाठी आले होते. त्यांना हॉटेलमध्ये थांबवलं, त्यामुळे त्या सगळ्यांनाच वाईट वाटलं आणि ते अतुल आणि त्याच्या फॅमिलीवर नाराज झाले. आम्हाला साधं घरात ठेवण्यासाठी यांच्याकडे जागा नाही. हा असा कसा पाहुणा भेटला आहे आपल्याला की आम्हाला एका बाहेर हॉटेलमध्ये त्यानं ठेवलं. परंतु अतुलने एकदम चांगले हॉटेलमध्ये यांची राहण्याची सोय केली होती. घरापेक्षाही चांगल्या सुविधा त्या हॉटेलमध्ये होत्या, जेणेकरून निकिताच्या पाहुण्यांना काही त्रास नको व्हायला. पण हीच गोष्ट निकिताच्या आईला आणि भावाला खटकली होती. खरं तर बायकोचं ऐकून अतुलने जवळजवळ 20 लाखांची मदत निकिताच्या माहेरच्या लोकांना केली होती, तीही त्याच्या आईवडिलांना व त्याच्या भावाला न सांगता. त्यामुळेच त्या पाहुण्यांनी अतुलवरती तेव्हा राग दाखवला नाही. खरं तर निकिताचा तेव्हा जॉब गेलेला होता, म्हणून निकिता घरीच असायची आणि म्हणूनच तिचं आणि तिच्या आईचं बोलणं जरा जास्तच व्हायचं, कारण घरात दोघीच असायच्या. जेव्हा तिची आई परत गेली तेव्हा निकिता जेव्हा घरी एकटी राहायची तेव्हा ती सतत आपल्या आईसोबतच फोनवर बोलत असायची आणि या दरम्यान तिचं आपल्या नवऱ्यावरील म्हणजेच अतुलवरील लक्ष कमी झालं. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. ती त्याला जास्त टाईम देखील देत नव्हती. त्यामुळे त्या दोघंही नवरा बायकोंमध्ये आता भांडणं व्हायला लागली. यावेळी अतुलने आपल्या आईला घरी बोलवले. आई शाकाहारी होती, म्हणून घरात मांसाहारी जेवण तेव्हा बंद झालं. पण निकिता बाहेरून ऑर्डर करून ते मटण, चिकन खात असे आणि त्याचे तुकडे तसेच आजूबाजूला घरात फेकत. ती तिची सवय होती. पण अतुलची आई जेव्हा ते बघत तेव्हा तिची चिडचिड होत आणि ती निकितालाच बोलत. कधीकधी आता सासू आणि सुनेचाही वाद घरात होऊ लागला होता. अतुलला जे जेवण आवडत नसे, निकिता तेच स्वयंपाकात बनवत असे. तिला जे आवडायचं तेच आता घरात बनत असे. गरोदर अवस्थेत निकिताची आई 24 तास निकिताच्या जवळ राहिली होती. कदाचित तिनंच तिच्या मुलीचे कान भरले असावे, म्हणूनच निकिता आता अशी वागायला लागली होती. निकिता खूप आळशी होती. 3-3, 4-4 दिवस ती आंघोळ करत नसे आणि जेव्हा रात्री झोपायची वेळ होत तेव्हा अतुलकडे ती शारीरिक गोष्टींची माग करत. तिच्या शारीरिक इच्छा देखील विचित्रच होत्या, ज्या पूर्ण करणं अतुलकडून होत नव्हतं. ती जो व्यवहार करत होती तो त्याला खटकत होता, म्हणून तो नेहमीच डोकं दुखत आहे म्हणून तिच्यापासून दूर राहत. तरी देखील ती बळजबरी करत. पती पत्नीचं त्यांचं नातं कुठेतरी विस्फटलं होतं. अतुलने निकिताच्या परिवारासाठी खूप काही केले होते. अतुलने 20 लाख रुपये तिच्या परिवाराला निकिताच्या सांगण्यावरूनच दिले होते. तरी देखील निकिता आणि तिची आई अतुलला समजून घेत नव्हते. आम्ही आमची मुलगी इतकी शिकवली, तिच्यावर इतका पैसा खर्च केला आणि तुम्ही आता आम्हाला मदत करत नाहीत. यावरूनच निकिता, तिची आई आणि अतुल यांच्यामध्ये भांडणं होऊ लागले आणि ते भांडण वाढतच गेले. अतुल निकितावर खूप प्रेम करत होता. आपल्या मुलावरही त्याचा खूप जास्त जीव होता. निकिताच्या म्हणण्यानुसार तो नेहमीच तिच्या भावाला मदत करत, परंतु त्यांच्या मागण्या ह्या वाढतच होत्या. निकिताचा भाऊ आता 50 लाख रुपये अतुलकडे मागत होता आणि निकिता आपल्या नवऱ्याला, अतुलला, माझ्या भावाला मदत करा म्हणत होती. निकिताची आई तिच्या मुलाला अतुलच्या घरी आणि निकिताच्या घरी बंगलोरला जाऊन तिथेच बिझनेस स्टार्ट कर म्हणत होती. म्हणजे बिझनेसला पैसा अतुल लावणार आणि बिझनेस निकिताचा भाऊ करणार.
परंतु अतुलला हे मान्य नव्हते. त्याने या गोष्टीला साफ नकार दिला आणि आपले 20 लाख रुपये दिलेले होते तेही त्यांच्याकडे मागितले. या गोष्टींवरून निकिताला नवऱ्याचा राग आला आणि ती रागातच माहेरच्या लोकांचं ऐकून आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. माहेरी आल्यानंतर माहेरच्या लोकांचं ऐकून ती आपल्या नवऱ्यासोबत वेगळाच खेळ खेळायला सुरू करते. जौनपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती आपला नवरा, सासू, सासरे व दीर यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करते. त्यावेळी निकिताने हा पहिलाच गुन्हा दाखल केला होता, पण त्या गुन्ह्याची केस कोर्टमध्ये संपली. निकाल लागला की निकिता ही वेगळाच गुन्हा त्यांच्यावर परत दाखल करत असे. एकामागे एक असे 9 गुन्हे निकिताने अतुल आणि त्यांच्या घरच्यांवर लावले होते. निकिता जे अतुलने केलं नाही तो सुद्धा गुन्हा त्याच्या डोक्यावर लावते. ती म्हणते की माझ्या वडिलांना माझ्या नवऱ्यानेच संपवले, आमच्याकडे हुंड्याची माग केली आणि त्याचं टेन्शन घेऊनच माझे वडील या जगातून गेले. मित्रांनो, आपण अगोदरच या कथेत बघितलं होतं की दुःखद आजाराने तिच्या वडिलांचं निधन झालं होतं, पण तरी देखील हा गुन्हा ती नवऱ्यावर लावते. निकिताने जे गुन्हे अतुलवर लावले होते ते सर्वांना हैराण करणारे होते, कारण त्या गुन्ह्यांमध्ये निकिताने स्वतः कबुली दिली होती की माझा नवरा मला हुंड्यासाठी घरी मारपीट करत होता. माझ्यासोबत माझा नवरा रात्री अनैसर्गिक संबंध बनवत असतो. त्याशिवाय निकिताने अतुलबद्दल लिहिले की त्याने माझ्या आईला देखील मारले होते आणि त्याचे आई वडील आम्हाला हुंड्यासाठी खूप जास्त त्रास देत होते. असे आरोप निकिताने अतुल आणि त्याच्या कुटुंबावर लावले होते. परंतु ही पूर्ण घटना ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर अतुलचा स्वभाव हा पूर्णपणे खूप वेगळा होता. अतुल निकिताच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याऐवजी तिच्या घरच्यांनाच मदत करत होता. निकिताने त्याच्यावर गुन्हा देखील अशा जागेवर दाखल केला होता तिथे जायला अतुलला खूप भारी पडणार होतं. ती स्वतः देखील त्या ठिकाणी राहत नव्हती. ती स्वतः जौनपूरमध्ये राहत नव्हती, तरी नवऱ्याला त्रास व्हावा म्हणून तिथं केस केली होती आणि अतुल बेंगलोरला राहत होता. बेंगलोर ते जौनपूरचं अंतर हे 1800 किलोमीटरच्या आसपास होतं आणि इतका मोठा प्रवास गुन्हा दाखल झाल्यामुळे अतुलला करावा लागत होता. अतुल जेव्हा बेंगलोरवरून जौनपूरला जायचा तेव्हा निकिता परत वेगळाच खेळ खेळायची. कधी सांगायची की आमचे वकील आले नाहीत, कधी सांगायची की जजच उपस्थित नाहीत आणि कधी कधी तर निकिता स्वतःच कोर्टमध्ये हजर नसायची आणि कधी कधी निकिताची आई म्हणायची संबंधित पोलीस अधिकारी आज पोलीस स्टेशनमध्ये हजरच नाही. तिथं आल्यानंतर त्याला आपल्या मुलाला देखील भेटता येत नव्हतं, कारण निकिता अतुल आणि त्यांच्या मुलाला कधीच भेटू देत नव्हती. आणि मग अतुलने इतका 1800 किलोमीटर केलेला प्रवास त्याचा पूर्णपणे वाया जात असे आणि त्याच्यासोबत नेहमीच हेच होत असे. त्यामुळे तो या गोष्टींना खूप कंटाळला होता. जौनपूरच्या कोर्टमध्ये जेव्हा अतुलची फाईल गेली होती तेव्हा तिथल्या मॅडमला तो म्हटला होता की मॅडम, निकिताची आई, निकिताचा भाऊ आणि निकिता स्वतः त्यांनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि मॅडम, जे मी केलं नाही ते आरोपसुद्धा यांनी माझ्यावर लावले आहे. आणि खरं तर याचा त्रास सगळ्यात जास्त पुरुषांनाच होत असतो. कधी कधी तर काही पुरुष अशा घटनांमुळे त्रासून स्वतःचं जीवन संपवतात, असे अतुलने कोर्टमध्ये सर्वांसमोरच म्हटलं होतं. त्यावेळी निकिता सर्वांसमोर कोर्टमध्ये अतुलला म्हणाली, मग तू पाठीमागे का राहिलास? तू का नाही तुझा जीव दिलास? हे बोलत असताना कोर्टमध्ये जज महिला देखील उपस्थित होती आणि तिच्या या बोलण्यावर कोर्टमधील ती जज देखील हसली होती. त्या मॅडमने तिथेच निकिताला रागवायला हवे होते. कोर्टमध्ये अशा लँग्वेजमध्ये बोललं जात नाही असं समजवायला पाहिजे होतं, पण तीच जज हसली होती. तरी न्यायव्यवस्थेचं उल्लंघन झालं होतं. म्हणून अतुल खरंच स्वतःच्या जीवाला फार कंटाळला होता. नेहमी जेव्हा त्याला कोर्टाची तारीख असायची, इतक्या दूर अंतराचा प्रवास पार करून त्याला यावंच लागायचं आणि म्हणून नेहमीच आता त्याचे खूप जास्त भांडणं देखील वाढले होते. अतुलला वाटत होतं की काहीही करून हे कोर्टाचं मॅटर लवकरच संपावे. त्याच दरम्यान कोर्टमधील जी जज महिला होती, जी की हसली होती, तिने एका माणसाला अतुलकडे पाठवलं आणि सांगितले की हे सगळं प्रकरण बंद होण्यासाठी, दाबण्यासाठी मला तुम्ही 3 लाख रुपये द्या.
पण अतुलने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही आणि तो स्वतः घाईतच त्या जज मॅडमला भेटण्यासाठी कोर्टात गेला. त्या कोर्टमधील महिला जज आणि अतुलचे बोलणे झाले तेव्हा त्या महिला जजनं अतुलकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. तू मला 5 लाख रुपये दे तरच मी हे प्रकरण इथेच शांत करते आणि थांबवते, अशी डिमांड जेव्हा तिनं अतुलकडे केली तेव्हा अतुल बिचारा शांत झाला. तो विचार करू लागला की एवढे पैसे मी कसे काय देणार. त्याने आधीच निकिताच्या परिवाराला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊन ठेवले होते आणि तसेच निकिताला प्रत्येक सणाला 6 साड्या आणि एक सोन्याची चैन तो भेट देत असे, तेही तिच्या आनंदासाठी. जेव्हा जेव्हा कोर्टांची तारीख असायची त्याला बेंगलोरवरून जौनपूरला यावंच लागायचं आणि यामध्ये त्याचे बरेच पैसे खर्च झाले होते. म्हणून त्यानं त्या महिला जजला सांगितलं की माझ्याकडे इतके पैसे नाही, मी देऊ शकणार नाही. यावर तिला खूप राग आला आणि तिनं कोर्टमध्ये अतुलला तुझ्या बायकोला पोटगी म्हणून दर महिन्याला 40,000 रुपये द्यावे लागतील म्हणून सांगितले. हा कोर्टाचा आदेश होता म्हणून अतुलला ते मान्य करणं गरजेचंच होतं. अतुल स्वतःच्या मुलासाठी महिन्याला आता 40,000 रुपये देण्यासाठी तयार झाला. सुरुवातीला कुटुंबियांनी दरमहा 40,000 रुपयांची मागणी केली, नंतर दुप्पट केली आणि नंतर अतुल सुभाषला 1 लाख रुपये देण्यास सांगितले. अतुल सुभाषची पत्नी आणि तिचे माहेरचे आपल्या मुलाचे म्हणजेच अतुल सुभाषचा 4 वर्षांचा मुलगा याचे पालनपोषण करण्याच्या बहाण्यानं त्याच्याकडून पैसा उकळत होते. खरं तर अतुलला आता हे सगळं सहनच होत नव्हतं. त्याला कळून चुकलं होतं की निकिता आता त्याच्यावर प्रेम करत नाही. त्यांना तिच्याकडं घटस्फोट घेऊया अशी ही रिक्वेस्ट केली, पण ती त्याला घटस्फोट द्यायलाही तयार नव्हती. सोन्याचा अंडा देणारी कोंबडी ती का सोडेल बरं? हे मिटलं नव्हतं की निकिताने परत एकदा त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये निकिताने डिमांड केली 1 कोटी रुपयांची. अतुल मात्र या सगळ्या गोष्टींना इतका कंटाळला होता, त्याला या कटकटीमधून बाहेर पडायचं होतं. म्हणून तो बायकोला 1 कोटी रुपये द्यायलाही तयार झाला, पण मला सोडून दे म्हणाला. निकिताला हे समजले तेव्हा निकिताने लगेचच ती रक्कम वाढवून 3 कोटी रुपये ठेवले. यामुळे अतुल पुन्हा कोर्टमध्ये गेला आणि म्हणाला मी 1 कोटी रुपये द्यायला तयार होतो, पण 3 कोटी रुपये मी देऊ शकणार नाही. या बोलण्यावर तीच जज अतुलला म्हणाली तुझ्याकडे पैसे असतील म्हणून तर तुझ्या बायकोने तुझ्याकडे इतके पैसे मागितले असतील, द्यायला काय हरकत आहे. आणि निकिताची आई देखील अतुलला म्हणाली तुला इतका सारा त्रास निकिताने दिला तरी अजून तू जिवंत कसा आहेस. या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप त्रास होत होता. त्याच्या मुलाच्या नावाखाली त्याला खूप जास्त ब्लॅकमेल केलं जात होतं. आपल्या मुलामुळे तो नेहमीच बायकोसमोर झुकत होता. अतुल जे मेहनतीनं पैसे कमवत होता तेच पैसे अतुल निकिताला व तिच्या माहेरच्या लोकांना देऊन त्यांना मोठे करत होता आणि याचा त्रास त्याला होत होता. त्यामुळे त्यानं खूप मोठा निर्णय डोक्यात घेऊन ठेवला, ते म्हणजे हे जग सोडून देवाकडे निघून जाण्याचा, म्हणजेच आत्महत्या करण्याचा. त्याने रात्री कॅमेऱ्यासमोर बसून 1-1.5 तासांचा व्हिडिओ बनवला, ज्यात आपल्यासोबत काय काय घडले ते सगळे त्यानं सांगितले. तसेच त्यानं एका डायरीमध्ये 24 पानांची नोट देखील लिहिली. आपल्या बायकोने आपल्याला कधीपासून त्रास द्यायला सुरू केलं, तिच्या आईने आपल्याला काय काय त्रास दिला, भावाने काय त्रास दिला, किती पैसे आपल्याकडून घेतले, पूर्ण A to Z स्टोरी त्यानं त्या डायरीमध्ये लिहून ठेवली. तसेच कोर्टच्या जजनं आपल्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. तिचे नाव काय, तिचे बोलणे सगळं काही त्यानं त्या डायरीत लिहिलं. मी माझ्या बायकोवर खूप प्रेम केलं, तिचे सगळे स्वप्न पूर्ण केले, तिनं जी डिमांड ठेवली ती पूर्ण केली. तिच्या भावाला देखील मी बिझनेससाठी किती मदत केली, तिच्या कुटुंबाला पैशाची मदत केली. त्याच लोकांनी मला इतका सारा त्रास दिला. मला माझ्याच मुलाला 2 वर्षांपासून भेटू दिले नाही. माझ्यावर सगळेच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मी माझ्या बायको मुलासाठी सगळं काही केलं आणि त्यांनीच मला धोका दिला. अतुल त्याच्या त्या नोटमध्ये पुढे म्हणतो, महिलांसाठी सगळेच कायदे कानून असतात, सगळेच त्यांचा सन्मानही करतात, पण याच कायद्याचा गैरफायदा घेऊन काही महिला माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसांना फसवतात. मुलगी जे म्हणते ते अगदी खरं, ती जो गुन्हा दाखल करते तो खरा,
पण जर तेच गुन्हे आपण दाखल करू लागलो तर ते सिद्ध व्हायला पुरावे लागतात आणि सिद्ध झाले तर यामध्ये त्या स्त्रियांना कधी शिक्षाही होत नाही, त्याच ठिकाणी पुरुषांना लगेचच शिक्षा होते। अतुलच्या केसमध्ये तर अतुलला खूप फसवले गेले होते। त्या जजनं कसे काय एकटीनंच डिसाईड केलं की अतुलनं आपल्या मुलाला आणि बायकोला महिन्याला 40,000 रुपये द्यायचे, जोपर्यंत मुलगा 18 वर्षांचा होत नाही तोपर्यंत। 40,000 रुपये तो द्यायला लागला तर 1 कोटीची मागणी करण्यात आली। 1 कोटीसाठी तो तयार झाला तर लगेचच 3 कोटींवर ते लोक गेले। म्हणजेच हे आपल्याला समजून येते की हे एका साध्या भोळ्या पुरुषांना फसवण्याचं मोठं षडयंत्र आहे आणि त्यात सगळेच सहभागी आहेत। पोलीस स्टेशनपासून कोर्टपर्यंत, वकिलांपासून ते जजपर्यंत। एखाद्या स्त्रीसोबत जर असे घडले तर लगेचच पुरुषाला शिक्षा होते, पण जर असे एखाद्या पुरुषासोबत घडले तर त्या स्त्रीला शिक्षा का होत नाही? माझ्यासारख्या पुरुषांसाठी का कायदा बनवला नाही, असे देखील अतुल लिहून गेला आहे। जेव्हा पुरुषाला त्याची बायको त्रास देते अशा घटना लोकांना का दिसत नाही? अतुलने पुढे त्या डायरीत लिहिले की मला न्याय मिळायला हवा। तसेच निकिता, तिची आई व तिच्या भावाने माझ्यावर व माझ्या आईवडिलांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची शिक्षा द्या आणि जर असे नाही झाले तर माझी अस्थी कोर्टाच्या पुढील गटारात टाकून द्या। अतुल सुभाषने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये आणि त्या नोटमध्ये पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि चुलत सासरा सुशील सिंघानिया यांना ताब्यात घेतलं आहे। त्याच्या मृत्यूसाठी तेच जबाबदार आहेत। अतुलने सांगितले की त्याची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी अतुलकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता। अतुल मानसिक समस्यांशी झुंजत होता, त्याला एकटं वाटत होतं। त्याच्यावर पत्नी आणि सासरच्या मंडळींनी अनेक केसेस लावल्या होत्या। न्यायालयात 120 तारखा ठेवण्यात आल्या होत्या। त्यांना स्वतः बँगलोरवरून जौनपूरला 40 वेळा जावे लागले। त्याचे म्हातारे पालकही कोर्टाच्या फेऱ्या मारत होते। अतुल आतून तुटत चालला होता। या सगळ्याला कंटाळून त्यानं आत्महत्या करण्याचा शेवटचा निर्णय घेतला। अशा प्रकारे बेंगलोरमधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय AI इंजिनियर अतुल सुभाष यांनी राहत्या घरीच आत्महत्या केली। तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता। त्यानं 24 पानांची सुसाईड नोट आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ सोडला आहे, ज्यामध्ये त्याने त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर त्याचा छळ केल्याचा आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे। बघितलं नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघून घ्या। आत्महत्याच्या वेळी अतुलने घातलेल्या टी-शर्टवर जस्टिस इज ड्यू लिहिले होते। व्हिडिओमध्ये अतुल सुभाष असे म्हणतो, मला वाटते की मी आत्महत्या करावी, कारण मी कमावत असलेल्या पैशाने माझे शत्रू मजबूत होत आहेत। याचा वापर मला नष्ट करण्यासाठी केला जाईल आणि हे असेच पुढे चालूच राहील। तसेच अतुल पुढे म्हणाला, माझ्या टॅक्सच्या पैशानं हे न्यायालय आणि पोलीस यंत्रणा मला, माझ्या कुटुंबाला आणि इतर चांगल्या लोकांना त्रास देईल, त्यामुळे मूल्याचा पुरवठा संपला पाहिजे। तसेच त्यानं डायरीत आपल्या मुलाचा ताबा त्याच्या पालकांकडे देण्याची विनंतीही केली आहे। माझी बायको माझ्या मुलाचं भविष्य बिघडवेल, माझ्या आईवडील, माझा भाऊ माझ्या मुलाचं चांगलं पालनपोषण करतील, म्हणून माझ्या मुलाला माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात यावं, अशी देखील शेवटची इच्छा अतुलनं आपल्या नोटमध्ये व्यक्त केली। तसेच अतुल सुभाष यांनी त्याच्या 4 वर्षाच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवलं आहे, पण हे गिफ्ट त्यानं 2038 मध्येच उघडावं अशी विनंती मुलाला केली व त्याच्यासाठी डायरीत लिहिलं, मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्यासाठी मला माझा जीव द्यावा लागेल याचा कधी विचारही केला नव्हता, पण दुर्दैवानं मी तुझ्यासाठी माझा जीव देतोय। तुझा फोटो पाहिल्याशिवाय तुझा चेहरा आता मला आठवतही नाही। मला तर कधीकधी तू एका त्रासाशिवाय तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही। तुझा वापर मला फक्त ब्लॅकमेल करण्यासाठीच होत आहे बाळा। तुझ्या माध्यमातून माझ्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे मी मरणच माझ्यासाठी चांगलं राहील। मी जे पैसे कमवत आहे
त्यामुळे माझे शत्रू आणखीनच बळकट होत चालल्यामुळे मी कमवलेल्या पैशांचा वापर मला बर्बाद करण्यासाठी केला जातोय। माझ्याच करातून मिळालेल्या पैशांमधून हे कोर्ट, हे पोलीस आणि ही संपूर्ण सिस्टीम मला, माझ्या कुटुंबियांना आणि माझ्यासारख्या अनेकांना त्रास देत आहे। मी जगलो नाही तर हा पैसा देखील नसेल। माझे आईवडील तसंच भावाला त्रास देण्याचं कोणतंही कारणच आता शिल्लक राहणार नाही। तू मोठा झाल्यानंतर समजदार होशील तेव्हा तुला तुझ्या आईचा व तुझ्या त्या कुटुंबाचा लालची खरा चेहरा समोर दिसेल। त्यामुळे तू नक्कीच मला समजून घेशील। पुढे त्यानं आपल्या आईवडिलांसाठी सांगितलं आहे, माझ्या मृतदेहाजवळ माझ्या बायकोला व तिच्या घरच्यांना भटकूनही द्यायचं नाही आणि माझे अंत्यसंस्कार केल्यानंतर माझ्या अस्थिया विसर्जन करू नका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही। जर मला न्याय मिळाला तर व्यवस्थितपणे मला मुक्ती द्या, पण अजूनही इतके पुरावे देऊनही मला न्याय दिला नाही तर ज्या ठिकाणी कोर्ट खटला आपला सुरू आहे त्याच कोर्टाच्या समोरच्या गटारात माझ्या अस्थी विसर्जित करा। मित्र आणि मैत्रिणींनो, अतुलसारखे पुरुष या जगात बरेच आहेत। काही अजून जिवंत आहेत तर काहींनी अतुलसारखे टोकाचे पाऊल उचलले देखील आहे। अतुलला न्याय हा मिळायलाच हवा। अतुलचे दोषी त्याची बायको व तिचा परिवार आहे, म्हणून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी। हाच व्हिडिओ जर एखादी महिला बनून आत्महत्या करून निघून गेली तर तिला न्याय देण्यासाठी सगळे एकत्र जमतील, पण असेच एखाद्या पुरुषाने केले तर त्याला न्याय का मिळू नये? स्त्रियांना या सत्यकथेतून मी एकच समजून सांगू शकते, आपल्या माहेरच्या लोकांना आपल्या कुटुंबात जास्त प्रमाणात येऊच देऊ नये। जास्त करून आईचं ऐकून आपल्या नवऱ्यासोबत अजिबात भांडण करू नये। नवरा तो नवराच असतो, तोच तुमचा आयुष्यभराचा साथीदार असतो। त्याला ब्लॅकमेल करून, त्याला त्रास देऊन त्याचं आयुष्य अजिबात उद्ध्वस्त करू नका। आणि जर कुणा पुरुषासोबत असं घडत असेल तर प्लीज आत्महत्या न करता तुमच्या व्यथा सोशल मीडियावर मांडा। न्यायव्यवस्थेसोबत भांडण करा, जनतेला सांगा, मीडियासमोर या। नक्कीच काहीतरी तुमची मदत होऊ शकते। आणि या निकितासारख्या मुलीला बायको, आई बनण्याचाही अजिबात हक्क नाही, कारण सोन्यासारखा संसार तिनं उद्ध्वस्त केला आपल्या माहेरच्या त्या लोकांचं ऐकून। तिचे डोळे उघडण्यासाठी तिला शिक्षाही झालीच पाहिजे, खास करून तिच्या आई व तिच्या भावालाही। तेव्हाच अतुलला न्याय मिळेल। न्यायालयातील त्या जजला देखील शिक्षा व्हायला हवी। लोकांना न्याय द्यायचं सोडून त्यांच्याकडे पैसा मागून भ्रष्टाचार करणं हे कितपत योग्य आहे? हे कुठेतरी थांबलंच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अतुलला न्याय मिळेल का की नाही? नक्कीच खाली कॉमेंट करून मला सांगा। आपण आवाज उठवला तरच कुठेतरी त्यांना मदत होऊ शकते। आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नसतो, हे लक्षात घ्या। जरी तुम्ही कितीही त्रासात असाल तरीही निकितासारख्या स्त्रियांना जगासमोर आणा, त्यांचा चेहरा जगाला दाखवा। तुम्हाला मी म्हणते आहे ते बरोबर वाटत असेल तर लगेचच या सत्यकथेला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि अजून काही नवीन अपडेट याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर लगेचच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। धन्यवाद।